फॅसिलिटीज सिम्पली वर्ल्ड क्लास। ब्रेक नंतर 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बातमी आहेत वारी संदर्भातल्या। आदिशक्ती श्री संत मुक्ताई पालखीचं बुलढाणा जिल्ह्यात आगमन झालं। जवळपास आठवडाभर पालखीचा मुक्काम बुलढाणा जिल्ह्यात असतो। पालखी जिल्ह्यात पोहोचल्यावर बुलढाणाकरांनी पालखीचं स्वागत तर केलंच, मात्र मुक्ताबाईंची पालखी बुलढाण्याकडे येताना 8 किलोमीटरचा नयनरम्य राजूर घाट लागतो। डोळ्यांचं पारणं फेडणारा हा देखावा असून निसर्ग आणि भक्तीचा संगम यामध्ये पाहायला मिळतो। तब्बल 600 किलोमीटर पायी प्रवास करत पालखी पंढरपूरला पोहोचणार असून 30 दिवस पायी पालखी चालत असते। राजूर घाटातून घेतलेली ही ड्रोनची दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल झाली। महापौर आणि उपमहापौरांचं नाशिककरांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं। पालखीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। कोणी रिंगण करत तर कोणी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठलाच्या भक्तीत धावून गेलेलं पाहायला मिळालं। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून निघालेली श्री गजानन महाराजांची पालखी यंदा 57व्या वर्षीही भक्तिभावानं पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करते। विदर्भातून मराठवाड्यात प्रवेश करताच हिंगोली जिल्ह्यात या पालखीचं उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं। यावर्षी या पालखीत सुमारे 700 वारकरी सहभागी झाले असून तब्बल 33 दिवसात 750 किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरमध्ये विठुरायाच्या चरणी